तर राज्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडल्याचं आपण पाहतोय। आता सरकारने मदतीचा हात पुढे केलेला आहे। कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी नुकसानीची गंभीर दखल घेतली आहे आणि नुकसानीचा सविस्तर अहवाल प्राप्त होताच बाधित शेतकऱ्यांना तातडीने नमस्कार शेतकरी बांधवांनो, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। पाऊस, गारपीट, वादळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो आणि पुढील प्रक्रिया काय असू शकते याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। यानंतर महसूल आणि कृषी विभागामार्फत पंचनामे करण्यात आले असून नुकसानग्रस्त क्षेत्राचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे। या अहवालाच्या आधारे पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते। ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांनी आपल्या गावातील तलाठी, कृषी सहाय्यक किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क केलेला असेलच। तसेच नुकसान भरपाईची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाऊ शकते। त्यामुळे आधार लिंक, बँक खाते आणि इतर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे आहे। महत्त्वाची सूचना अशी आहे की सोशल मीडियावर नुकसान भरपाईबाबत अनेक अफवा, खोटे संदेश व्हायरल होत असतात। त्यामुळे कोणतीही माहिती अधिकृत शासनाने जिल्हा प्रशासनाच्या सूचनांवरच विश्वास ठेवावा।